एकच बटन दाबलं आणि भारताचे मोठे शहर, भारताचा मोठा भूखंड नष्ट झाला, असं होऊ शकतं बरं का मित्रहो. भारत आणि पाकिस्तान हे आपल्याकडील असलेल्या परमाणु संयंत्रांचे किंवा परमाणूच्या जे काही न्यूक्लिअरशी संबंधीच्या काही योजना आहेत त्याची माहिती, त्याची यादी देशाला पाकिस्तानला द्यावी लागते आणि पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये असणाऱ्या जे काही परमाणूच्या संबंधित जे काही ठिकाण आहेत ते भारताला द्यावे लागते. भारत पाक परमाणू संबंधित जे काही यादी आहेत त्याची अदलाबदली केली जाते आणि ही अदलाबदली जी केली जाते ती फक्त विश्वासावर आहे. कल्पना करा, जगातील दोन जवळ असलेले एकूण कट्टर दुश्मन असलेले शेजारी देश आहेत भारत आणि पाकिस्तान, जिथे परमाणु हतियार आहेत आणि तरीही प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला दोन्ही देश एकमेकांना परमाणु साईटची यादी त्या ठिकाणी देत असतात. यास ही केवळ औपचारिकता नाही बरं का मित्रहो, ही आहे विश्वास आणि सुरक्षतेची कहाणी. धोका जवळ असतो पण विश्वासाची साखळी मात्र त्या ठिकाणी जिंकत असते. 31 डिसेंबर 1988 रोजी भारत पाकिस्तानमध्ये एक ऐतिहासिक करार झाला. या करारमध्ये भारत पाकिस्तानला आणि पाकिस्तान भारताला आपल्याकडच्या न्यूक्लिअरशी संबंधित ज्या काही साईट्स आहेत, ज्या काही योजना आहेत त्यांची यादी द्यावी लागते. आणि नेमकं काय आहे, एकमेकांच्या परमाणु प्रतिष्ठानांवर हल्ला होणार नाही. युद्ध किंवा संकटाच्या वेळीही चुकून सुद्धा या ठिकाणी हल्ला टाळला जाईल याची दक्षता त्यांनी त्या देशाने घ्यायला पाहिजे. हा करार फक्त कागदावर नाही, हा आहे जगातील सर्वात संवेदनशील करारापैकी एक. ही अदलाबदलीची सुरुवात केव्हापासून झाली तर सुरुवात झालेली आहे 1 जानेवारी 1992 रोजी. 34 वर्षांपासून सर्वात मोठ्या तणाव आणि संघर्षामध्येही ही प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान कारगिलचं युद्ध झालं जे 1999 ला, त्याच्यानंतर उरी आणि पुलवामा सारखे हल्ले झाले, बालाकोट हवाई हल्ला झाला, ऑपरेशन सिंधू 2025 झाले, तरी सुद्धा आपण आपली जी काही परंपरा आहे, जी काही करार आहेत तो आपण बदललेला नाही. सत्ता बदलली, युद्ध आले, पण विश्वास मात्र आजही टिकलेला आहे. मित्रहो, आता याचे प्रकार काय आहेत, परमाणु सुविधांचे प्रकार. ही यादी सोपी नाही. यामध्ये समाविष्ट आहेत परमाणु ऊर्जा केंद्र, संशोधन रिएक्टर, युरेनियम संवर्धन केंद्र, इंधन उत्पादन युनिट आणि रेडिओधर्मी भंडारण. आणि प्रत्येक ठिकाणाची अक्षांश रेखांश नोंदी केली जाते. यामुळे कोणत्याही परिस्थितीत हल्ला टाळला जाऊ शकतो. फार संवेदनशील आहे हे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक करता येत नाही. फक्त फॉर्मॅलिटी नाही बरं काही मित्र. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नाही, खूप गंभीर बाब असल्यामुळे जर चुकून हल्ला जर झाला तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं याची कल्पना आपण करू शकत नाही. हजारो मृत्यू, पर्यावरणाची नासाडी होऊ शकते आणि आर्थिक आणि सामाजिक संकट प्रचंड त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे ही प्रक्रिया आपण विश्वासावर आणि सुरक्षेवरती जपत असतो. मित्रहो, परमाणु शक्ती जवळ तर असते, आपण परमाणु शक्ती संपन्न आहोत, पण विश्वासाचा हात अधिक मजबूत असणं गरजेचं आहे. मित्रहो, हा करार फक्त हल्ला प्रतिबंधित करतो, तो परमाणु निर्मिती किंवा तैनाती थांबवत नाही. एवढंच नव्हे तर त्याची व्हेरिफिकेशन सुद्धा करत नाही. विशेषज्ञ म्हणतात युद्ध रोखण्यासाठी हा सुरुवातीचा आणि सर्वात महत्वाचा पाऊल आहे. युद्धाच्या परिस्थितीत ही टिकलेले आपले हे करार आपण समजून घ्यायचे. 2001 ते 2 मध्ये सैनिक तणाव निर्माण झाला, 2016 मध्ये उरीचा हल्ला झाला, 2019 मध्ये पुलवामा आणि बालाकोट स्ट्राईक झाली आणि 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर झालं. सर्व तणावानंतरही ही अदलाबदली सुरू राहिलेली आहे. मित्रहो, युद्धाची गर्दी पण विश्वासाचा दिवा आजही त्या ठिकाणी लावत राहतो आपण. त्यातील धोके समजून घ्या. जरा ही प्रक्रिया थांबली तर चुकीचे हल्ले होऊ शकतात, संघर्ष वाढू शकतो, जागतिक आर्थिक पर्यावरणीय संकट त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. मित्रहो, विश्वास टिकवणं म्हणजे केवळ शांती राखणे नाही तर जगाला सुरक्षित ठेवणे देखील आहे. हत्यार हातात, पण जबाबदारी जास्त असावी लागते. राजकीय आणि जागतिक महत्व आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया काय दर्शवते बरं तर भारत पाक सुरक्षा आणि त्याचबरोबर संवाद टिकवते. दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावर विश्वास निर्माण होतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक संकटात चुकीचे निर्णय या ठिकाणी टाळले जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रहो, धोका जवळ असला तरी विश्वासाचा दिवा पुन्हा देवत राहतो. शेवटी एवढंच म्हणतो मी तुम्हाला की भारत पाक परमाणूची जी काही यादी आहे याची अदलाबदली केवळ यादीपुरती मर्यादित नाही तर ती विश्वास आणि जीव वाचवण्याची प्रक्रिया आहे. सत्ता बदलते, युद्ध येत होत असतात, पण विश्वास टिकला तरच जग वाचत असतं. मित्रहो, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना सांगा विश्वास ही खरी सुरक्षा आहे.
आपल्या मते भारत पाक यादी अदलाबदली आजही पर्याप्त आहे का? कमेंट करा. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.